तर बघूया भारग्याची भाजी शोधायला आलोय. तर जास्त नाही, थोडीशी भेटली तरी बस झाली. आणि हे बघा पूर्ण सर्व आता हिरवगार झालं. हे निसर्ग आता हिरवगार झालेला आहे. गेल्या वर्षी इथून आहे ना भरपूर भारग्याची भाजी नेली होती. आता बघूया आहे का नाही. चला मित्रांनो, हे बघा भारग्याची भाजी. तुम्हाला बघा हा हे जे आहे ना, हा बघा हे ह्याला भारग्याची भाजी बोलतात. हे बघा ही दिसला का कसं देठ आहे बघा. श्रवण हे बघ, चल घे नाही थांब, कवलंच घे घे कुठा. हे बघ हे देठ आहे ना गणेश, हे असे बघ हे आहे ना, हा असा कावला. पानं घेतले तरी पण नंतर काढायचे ते. पानंच घे श्रवण, मग काय होईल ते तसंच राहिलो. हे बघ मस्त आहे रे, कवली हा द्या खातर पटापट. कवली घे मस्त आहे. हे बघा एक ठिकाणी एवढे आहेत ना देठ, भरपूरच आहेत. त्यानंतर पप्पाला तुला माहिती आहेत का नाही इकडं आहेत ती. हा हे बघ हे खूप हे बघ टाक हे बघ पडेल. तशी भाजी भरपूर आहे. भारग्याची भाजी आहे, त्याच्यानंतर कुड्याच्या शेंगा आहेत, भरपूर सारे भाजी आहे. आता बघूया, एक ठिकाणीच एवढी भेटली की बस होईल. म्हणजे एक आता ना लोक शेतं कोण करत नाही, कारण की ही भाजी आहे ना याच्यामध्ये काहीतरी म्हणजे पौष्टिकत्व असणार. म्हणजे गुणधर्म त्याचे काही ना काहीतरी पोटासाठी, म्हणजे पोटाच्या विकारासाठी वगैरे ही भाजी खूप उपयुक्त असते. म्हणून ज्याला पोटाचे विकार वगैरे असतात त्यांनी ही भाजी आहे ना आवर्जून खाल्ली पाहिजे. हे शोधा बघा दिसतंय का नाही. काय रे आता समजलं ना झाड कसा आहे तो. श्रवण दिसतंय का नाही. काय कुठची चांगली घे पानं. ही बा हा पण चांगला आहे पान. म्हणजे भारग्याची भाजी लगेच येतात ही. तेव्हा लक्षात ठेव कुठं आहेत ती. पप्पातला सांगायला बरं पडेल. बघा ही भारग्याची भाजी आहे. ते बघ खाली आहेत बघ हे, ते बघ. हे घे ती श्रवण शेठ स्कूलला सुट्टी आहे बहीण. हा कुड्याच्या शेंगा पण आहेत भरपूर सारे. हे बघा कवल्या आहेत त्या पण घ्यायच्या का श्रवण. कुड्याच्या शेंगा पण घेऊया. हा काय हीच आहे ना. हे बघ घे चल. कुठं आहेत त्या कुड्याच्या शेंगा पण. भारग्याची भाजी एक ठिकाणीच भेटली. आम्ही काय आता लांब जात नाही जास्त. बघा पाणी पण बघा किती. शेत नाही करता एकदम स्वच्छ पाणी आहे.
बघा हा कटोरलीचा ताण आहे, अजून त्याच्यावर काय नाही. कटोरली पण एक झाड आहे पण ते अजून त्याला टाईम आहे. कटोरली पण येते, कटोरलीसाठी टाईम आहे. आता सध्या भारग्याचीच भाजी झाली आहे. हा नाही, हा वेगळा आहे, कन्फ्यूज होतो त्याच्यामध्ये. पावसाची मस्त हजेरी झालेली आहे. पाऊस आला आणि पाणी पण बघा पूर्ण सर्व हिरवंगार झालंय. आणि पहिली लोक इकडे शेती करायची, त्याच्यामुळं आता कोण नाही करत, म्हणजे सर्व ओपन झालंय. तिकडे आहेत ना तिथं शेंगा. बरं आहे ना, जेवलाच आहेत ना. नसल तर राहू दे, नाही राहू दे, राहू दे. हे दोन घे, मस्तपैकी शेवला भेटले आहेत. शेवण पकड. बरोबर आहे, शेवला आहे. खातच तू भाजी. आणि मग त्याला हे तो पाला नानीचा त्याचा थोडा अलग आहे ना. हां तेच. नाही 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 नाही, आईला शेवल पण बरं समजत नाही आहे. हे बघा मित्रांनो, किती शेंगा आहेत बघा. हे बघ भरपूरच आहेत एक ठिकाणी. त्याची भाजी पण छान लागते. मस्त भाजी बनवली ना, पौष्टिक भाजी होते त्याची. हे धर. हां अरे तयार असतात त्या तशाच. हे बघा, हे बघ, हे बघ, ह्या खूट बारीक बारीक हे तशाच. चीक असतं त्याला आहे ना बनवायची. या तर मित्रांनो, हे बघा भारग्याची भाजी आणि पुड्याच्या शेंगा. एक भाजी होईल एवढी भेटली आम्हाला. तर आम्ही आता चाललोय. आता थोडा लेट झाला. इथं पण होती भाजी जवळ. तर तुम्ही पण असे रानात जात असाल आणि जर भाजी खात असाल तर नक्की कमेंट करून सांगा. तर आणि कोणकोणती भाजी तुमच्याकडे भेटते. तर आमच्याकडे बघा शेवला भेटतात, पुड्याच्या शेंगा, भारंग्याची भाजी, अजून भरपूर सारे आहेत प्रकार. आणि आता ह्या पावसाळ्यामध्ये खाणं गरजेचे असतात. पहिली लोक हेच खायचे, म्हणजे पहिली जे जुनी लोक होती ना ती रानात गेले का मस्त घेऊन यायचे. आणि जर व्हिडिओ आवडले असेल मित्रांनो तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.